करायचं काय? जातीवादी धनिया, जातीवादी धनिया, जातीवादी धनिया, जातीवादी धनिया, वाल्याला फाशी. अजित पवार, अजित पवार, अजित पवार, अजित पवार, अजित पवार, अजित पवार. जातीयवादी धनियाला वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या सरकारचं करायचं काय? जातीयवादी धनियाला वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुख्यमंत्र्याचं करायचं काय? जातीयवादी धनियाला वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवारचं करायचं काय? छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी धनंजय मुंडेचं करायचं भवानी. आरोपीला मंत्रिपदावर ठेवून तपास करणाऱ्या फडणवीस सरकारचा, आरोपीला मंत्रिपदावर ठेवून तपास करणाऱ्या फडणवीस सरकारचा, देशमुखच्या आरोपीचा लाड करणाऱ्या सरकारचा, संतोष देशमुखच्या आरोपीला संरक्षण देणाऱ्या सरकारचा. अजित पवार, अजित पवार, अजित पवार, अजित पवार, अजित पवार. वाल्याला फाशी, वाल्याला फाशी, वाल्याला फाशी. हरामखोर धनंजय मुंडेचं करायचं काय? अजित पवार, वाल्याला फाशी झालीच पाहिजे, वाल्याला फाशी झालीच पाहिजे. धनंजय मुंडेंनी आमदारकीचा राजीनामा दिलाच पाहिजे. धनंजय मुंडेंनी आमदारकीचा राजीनामा दिलाच पाहिजे. धनंजय मुंडेंनी राजकारणातून धनंजय मुंडेंनी राजकारणातून धनंजय मुंडेंनी राजकारणातून. अरे या आरोपींची मानसिकता तपासणाऱ्या नामदेव शास्त्रीचं करायचं काय? आरोपीची मानसिकता तपासणाऱ्या नामदेव शास्त्रींचं करायचं काय? नामदेव शास्त्री, नामदेव शास्त्री. जातीयवादी धनियाला पाठीशी घालणाऱ्या अजित पवारचं करायचं काय? धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. एक मराठा, एक मराठा, एक मराठा. लड़ेंगे जीतेंगे, लड़ेंगे जीतेंगे, लड़ेंगे जीतेंगे. तरंगे बड़े तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. तरंगे बड़ी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. तरंगे बड़ी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. एक मराठा, एक मराठा, मसदो प्रकरणाला न्याय, मसदो प्रकरणाला न्याय. धनंजय मुंडेचा राजीनामा, धनंजय मुंडेचा आरोपी, धनंजय मुंडेचा आरोपी. मसदो प्रकरणाला वाचा फोडणाऱ्या मनोज तरंगे पाटलांचा, मसदो प्रकरणाला वाचा फोडणाऱ्या मनोज तरंगे पाटलांचा. एक मराठा, एक मराठा, एक मराठा. ही घटना महाराष्ट्रात घडली आहे. मराठा समाजावर अन्याय झालेला आहे. मसदोचं प्रकरण गेल्या 3 महिन्यापासून सारखं गाजतंय. आपल्या सर्वांना माहिती आहे, पत्रकार बंधूंना सुद्धा माहिती आहे की गेल्या 3 महिन्यापासून आपण बघतोय की कोर्ट कचेऱ्या, शोध, SIT, CBI हे सगळं त्या ठिकाणी चालू आहे. आणि 2 महिन्यापूर्वी मुख्यमंत्र्यांना हे सर्व फोटो त्या ठिकाणी बघितलेले होते, तरी सुद्धा एवढे दिवस काय लागले राजीनामा घ्यायचे. आताच आमचे दादा सांगताय की राजीनामा घेण्यासाठी त्यांनी प्रकृतीचं कारण दिलेलं आहे. त्यांनी अजूनही त्यांना गिल्टी फील होत नाहीये, अजून त्यांना वाईट वाटत नाही की आपल्या सोबतचे जे त्यांनी जे बांधव त्या ठिकाणी पाळून ठेवलेले होते, जे गुंड त्या ठिकाणी पाळून ठेवलेले होते, असे गुंड ह्या SIT मध्ये सापडले आणि त्यांच्यावर आज तिला चार्जशीट दाखल झालेला आहे. त्यांना तर फाशी शिक्षा झालीच पाहिजे. पण धनंजय मुंडेने राजीनामा देऊन खूप पुढे उपकार केलेला नाहीये, तोही सहआरोपी झाला पाहिजे. कारण याचे प्रूफ त्यांनी सातपुडा बंगल्यावर जी अगोदर सगळ्यात पहिली बैठक झाली सातपुडा बंगल्यावरती, त्या बैठकीमध्ये ह्या सगळा कट त्या ठिकाणी शिजलेला आहे. त्या ठिकाणी धनंजय मुंडे सुद्धा होते, हे स्वतः धस साहेबांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. का त्यांचा CDR चेक केला जात नाही? का त्यांना सहआरोपी केलं जात नाही? त्यांना सुद्धा सहआरोपी केलं पाहिजे. आज 6 महिन्याचा, आज फक्त थोड्या दिवसासाठी तुम्ही राजीनामा घेशाल आणि परत त्यांना मंत्रिमंडळात किंवा परत त्यांना आमदारकीवर वापस घेशाल. हे नाटकं बंद करा. हे सगळं महाराष्ट्राने बघितलेलं आहे. फक्त आता राजीनामा घेऊन जमणार नाही. आता तुम्हाला सहआरोपी धनंजय मुंडेला करावं लागणार आहे. कारण परत जर महाराष्ट्रामध्ये अशी दहशत
असे गुंड परत पोहोचवायचे नसेल तर असे लोक, असे मंत्री हे राज्य मंडळामध्ये नसले पाहिजे, राजकारणामध्ये नसले पाहिजे. याचा मुख्यमंत्री, दोन्ही मुख्यमंत्र्यांनी लक्ष दिलं पाहिजे. फक्त राजीनामा घेऊन जमणार नाही, तसं आरोपी करा आणि सातपुडा बंगल्याचे सगळे सीडीआर बाहेर काढा.